साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आणि सामना जसा सुरू होईल प्रथम चव्हाण सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. मॅच कडे आपण वळतोय. आजच्या दिवसामधील शेवटची मॅच लायन्स 11 विपक्ष दत्तकृपा वॉरियर्स असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला घारिवली गावातील एक गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्यांचं नाव सातत्याने आपल्याला ऐकायला मिळतं असे घारिवली गावातील एक गोड आवाज अर्थातच रोशनजी संते सरांचा आपण शुभ सन्मान जो मात्र इथे मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून करणार आहोत. चला मॅचला सुरुवात करायची विनंती असेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण विवेक पाहतोय. ओपनिंग पेयर लक्ष्मण आणि ऋतिक ही आपल्याला पाहायला मिळेल. शुभ सन्मान आपण करणार आहोत. विनंती असेल मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून हा शुभ सन्मान जो मात्र होत असताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल वेगवान चेंडू होता. एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला सुमित चोरगे पाहायला मिळतील. डॉट बॉलची समाप्ती होतीये. अजयजी कोर साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान करणार आहोत. रोशनजी संते सरांचा देखील आपण शुभ सन्मान इथे करणार आहोत. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून हा शुभ सन्मान जो मात्र करण्यात येईल. यावेळेस आपण पाहतोय फुल लाईनचा बॉल होता. बॉटम हँडचा चांगला वापर. चेंडू चाललाय मिड विकेट रिजन मध्ये. मयूर आपल्याला पाहायला मिळतील चांगली फिल्डिंग करतायत. अगदी तोपर्यंत इथे 2 धावा प्राप्त होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमचा अकाउंट जो मात्र ओपन होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही आकड्यावरती. लायन्स 11 टीमने एका गोष्टीची नोंद करून घ्यायची. इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल येतोय. लायन्स संघाने एका गोष्टीची नोंद करून घ्यायची. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तर एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे. दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस, माणुसकीच्या दुनियेतील एक देव माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच कार्यकुशल कार्यसम्राट दमदार माजी सरपंच साहेब म्हणून ज्यांची ओळख आहे असे मंगेशी बनकरी साहेब देखील या क्रीडा स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांच्या माध्यमातून देखील ऑन द वे आहे ते देखील महाबळेश्वर येथे होते आणि तिथून मात्र संपूर्ण सामने जे मात्र एन्जॉय करत होते आणि आता ते ऑन द वे आहेत. येणाऱ्या वे मध्ये आपण पाहू शकतो उद्याच्या दिवसामध्ये ते उपस्थित असतील. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. एक दमदार आणि दिलदार असलेलं व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्या माध्यमातून तिन्ही समालोचकांसाठी प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पुन्हा एकदा बॉटम हँडचा चांगला वापर आपल्याला पाहायला मिळेल. इथे फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक, मयूरच्या माध्यमातून देखील मिड विकेटला फंबलनेस पाहायला मिळाली. कंप्लीट तोपर्यंत 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकाची समाप्ती होतीये. लायन्स 11 टीम सुमित, विवेक, मयूर एका गोष्टीची नोंद करून घ्या. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तुम्ही जर डिले कराल तर बॅड लाईटचा इम्पॅक्ट तुमच्यावरती पडेल आणि मयूर बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडल्यावरती काय होतंय तुम्हाला देखील माहिती आहे. सो थोडस सहकार्य करायचं आहे. सुमित थोडस घाई करायचे. सुमित
तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे, तू किती वेळ लाव, सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होईल, या गोष्टीची नोंद करून घ्या. कारण अर्ध्या पिच पर्यंत आता सावली यायला लागली आहे, सो थोडस सहकार्य करायचंय. बॉलिंग मार्क वरती संजू केने आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये येतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला 9 पाहायला मिळाली. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. याच दरम्यान उद्योजक समाजसेवक छगनशेठ बनकरी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं स्वागत केलं जात आहे. या षटकाराने चेंडू सीमारेषा पलीकडे गाव कॉर्नरला क्लिअर करत उत्तुंग ह्यूज आणि मॅक्सिमम येतोय सिक्सर. शेठ बनकरी साहेबांची उपस्थिती तर पाहायला मिळतेच, मात्र त्यांच्या सोबतीला आपण पाहू शकतो रुपेश दादा बनकरी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. ज्याप्रमाणे आपण कुठल्या तालुक्याचा वंडर बॉय म्हणतो, चॉकलेट बॉय म्हणतो, अगदी आमचे रुपेश दादा देखील चॉकलेट बॉय पेक्षा कमी नाहीयेत. बघता क्षणी अगदी 4-5 नजरा पडाव्या असं व्यक्तिमत्व आहे. विजयदादा खरकर साहेबांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती छगनदादा जे मात्र आपल्याला बोलवत आहेत, सो रिक्वेस्ट आहे विजयदादांना आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सरच स्वागत. इथे एफर्ट चांगला पाहायला मिळतोय. पॉइंट मध्ये फिल्डर होते, त्यांच्या माध्यमातून मिस्टेक पाहायला मिळतीये. एफर्ट चांगला होता, मात्र चेंडूला अडवू शकले नव्हते इनसाइड दी सर्कल. मात्र डीप मध्ये चेंडूला भरसक प्रयत्न केले आणि त्यानंतर अडवण्यामध्ये यश मिळालंय आणि टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन ऑन दी बोर्ड. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आहे देखील पाहायला मिळते. धावसंख्येची मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 19 धावा ज्या मात्र आहेत. यावेळेस देखील स्ट्रोक खराब पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 20 रन. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहू शकतो थोडीशी इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली होती, मात्र त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात षटकाराने झाली आणि त्यानंतर कमबॅक होत असताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती याची मात्र होताना पाहायला मिळेल. लक्ष्मण आणि ऋतिक ही जोडी आपल्याला खेळपट्टीवरती देखील पाहायला मिळतीये. यावेळेस फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतीलच, मात्र एफर्ट विवेकचा चांगला पाहायला मिळतोय आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 4. एफर्टला जवाब होता विवेकचं आणि एकदा विवेकचा एफर्ट आवडला असेल मित्रांनो उद्योजक समाजसेवक छगनशेठ बनकरी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सुवर्ण संधी असेल फलंदाजासाठी. बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी अर्थातच चौकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून असेल आणि 3 विकेट साठी देखील त्यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी गोलंदाजासाठी देखील आहे 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. याला म्हटलं जातं दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व. मैदानाच्या बाहेर ज्यावेळेस मॅच बघायला येतात, फक्त मॅच बघायला येत नाही तर पारितोषिकांचा वर्षाव देखील त्यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतो. अगदी त्यामध्ये पाहायला गेलं दीपक दादा मारसे देखील आहेत, ते देखील पारितोषिकांचा सकाळपासून वर्षाव करतायत. चिंतामण दादा चौधरी असतील ते देखील पारितोषिकांचा वर्षाव करतायत. त्यानंतर मंगेशेठ बनकरी असतील त्यांच्या माध्यमातून देखील पारितोषिकांचा वर्षाव होत असताना पाहायला मिळतो. या 4 व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून सकाळपासून आपण पाहतोय पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय. यावेळी चांगला चेंडू होता, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज होतोय बाद, दांडी गुल होत असताना पाहायला मिळेल. फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड.
च्या माध्यमातून प्रवीण बनकरी मिस्टर कन्सिस्टंट साठी सुवर्ण संधी असेल. जर बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि छगनशेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून देखील 2000 रुपयाचं कॅश प्राइज बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी असेल. कार्तिक यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम कार्तिक. ज्यावेळेस खांबा प्रीमियर लीग सीझन क्रमांक 1 होता त्यावेळेस कार्तिक यांची खूप सारी मेहनत आम्हाला पाहायला मिळाली होती. इथे चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होती. संतोष दादा सुरोशे साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल विवेकसाठी. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. संतोष दादा सुरोशे ते देखील नाव चर्चेत आहे. सकाळपासून ते देखील पारितोषिकांचा वर्षाव करत असताना पाहायला मिळत आहेत. दमदार आणि दिलदार असं व्यक्तिमत्व आहे. इथे फुल टॉस बॉल होता. स्विंग केलंय. मिड विकेट मध्ये संजू केने चांगली फिल्डिंग. कंप्लीट सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 26 धावा धावा फलकावरती आहेत. वे वाचवणं गरजेचं राहील. सुमित तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. तुम्ही 20 मिनिटं लावा नो प्रॉब्लेम. मात्र तुम्हाला बॅटिंग करायची आहे या गोष्टीची नोंद तुम्हीच करून घ्या. सीमारेषेच्या बाहेर आपण पाहू शकतो थोडीशी चर्चा होत असताना योगेश पवार असतील, सायनाथ ठाकरे असतील, आदेश पावशे असतील, या त्रिकूटच्या माध्यमातून काहीतरी चर्चा केली जाते. चर्चा कुठल्या विषयाबद्दल हे माहित नाही मात्र सखोल चर्चा होत असताना पाहायला मिळते. योगेश पवार क्रिकेटचा खूप सारा अनुभव. सीझन क्रमांक 3-4 मध्ये त्यांची खूप सारी मेहनत होती. त्यानंतर आदेश पावशे ज्यावेळेस सीझन क्रमांक 1 होता तेव्हापासून कन्सिस्टंटली त्याची खूप सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळते सीझन 6 मध्ये देखील. आणि त्यानंतर सायनाथ ठाकरे त्यांची देखील मेहनत आपल्याला पाहायला मिळते या क्रीडा स्पर्धेसाठी. इथे आपण पाहतोय स्टेप आउट केलंय. डान्सिंग डाऊन द विकेट कदम ताल करण्यात आला. काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर होते. अगदी थ्रो चांगला पाहायला मिळतोय आणि फलंदाज जो मात्र होतोय बाद. विकेटचं पतन या मॅचची गोल. संघ जर विजयी झाला तर संतोष दादा सुरोशे साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण संघाला शीतपेय अर्थात कोल्ड्रिंक असेल. यावेळी चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीने षटक क्रमांक आपण पाहू शकतो 3 तो देखील कंप्लीट होतोय. 3 षटकांची समाप्ती 28 धावा धाव फलकावर. 28 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग मार्क वरती सुमित सोरगे पाहायला मिळतील. मयूर कधी गोलंदाजी करेल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. ज्यावेळेस MVPL मारा वरब कांबा पावशेपाडा प्रीमियर लीग होती त्यावेळेस कांबा गावातील 2 संघ होते. एक चलो शिर्डी 11 कांबा आणि आई गावदेव क्रिकेट संघ कांबा. 2 पैकी एक संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाला होता. त्यामध्ये या गावातले खूप सारे खेळाडू होते. ओपनिंग जी इम्पॉर्टंट होती निलेश दादा निचिते आणि त्यांच्या सोबतीला सचिन राठोड होते. मिडल ऑर्डर मध्ये संतोषजी सुरोशे मयूर देखील होता. संतोष दादा सुरोशे यांचा मी उल्लेख केला होता. मिडल ऑर्डर मध्ये होते. त्यानंतर मयूर देखील मिडल ऑर्डर मधील एक विध्वंसक फलंदाज होते. सचिन ठाकरे देखील होते त्या संघामध्ये. द्वितीय क्रमांक पटकवलं होतं. मी देखील त्या संघामध्ये होतो. सचिन दादा मसोंडे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. चांगली गोलंदाजी सुमितची पाहायला मिळाली. पहिला चेंडू त्यावरती आलेली एक सिंगल धाव. टीमची टोटल सिंगल धावेच्या मदतीने आपल्याला 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. थोडंसं सहकार्य करायचं. थोडंसं सहकार्य करा. बॉलिंग मार्क वरती सुमित आहे. चांगली गोलंदाजी करतोय सुमित.
इथे मिस्टॅम स्ट्रोक, चेंडू डीप मध्ये मयूर सेफ हँड्स आहेत, चांगली फिल्डिंग, एक धाव कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, बघता बघता 2 धावा कंप्लीट. बॅकिंग साठी पंकज येत आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो होता आणि तोपर्यंत आपण पाहू शकतो 2 धावा इथे कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 31 या आकड्यावरती. 31 ओव्हर नंबर 34 सुरू आहे. चौथं षटक मार्गस्थ, चौथं षटक प्रगतीपथावरती. भागेश पडदा सोडायचंय. इथे देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. अगदी पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, तोपर्यंत धावेंसाठी संघर्ष, धावेंसाठी पळापळ, धावेंसाठी धावाधाव, साज बाज और ताज करण्याचा प्रयत्न. मात्र 2 धावा कंप्लीट होतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या प्रकारे होत असताना पाहायला मिळते. या मॅच मध्ये आपण पाहतोय पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी आता गोलंदाजी करणारा संघ करायला लागलेला आहे. थोडंसं असं वाटलं होतं कुठे ना कुठे 60 ते 70 धावा होऊ शकतात, मात्र त्यानंतर ज्या प्रकारे कमबॅक सुमितने करून दिलंय, विवेकने करून दिलंय, त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. इथे मिस्टॅम स्ट्रोक, मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. कंप्लीट एक सिंगल धाव होती आणि सिंगल धावेवरती समाधान मानावं लागतंय. कटरचा वापर केला जातोय सुमित यांच्या माध्यमातून. फुलल्यांचे बॉल, तिथून कटरचा वापर आणि त्यानंतर फलंदाज मिस्टॅम स्ट्रोक खेळतात, ज्यावरती जर पाहायला गेलं तर 1 किंवा 2 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 1ने पुढे चालली आहे सध्याच्या स्थितीला. 34 34 धावा आहेत. स्टेप आउट केलं, डॉट बॉलची समाप्ती. अशा रीतीने 34 34 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 5व्या षटकासाठी गोलंदाजाने लगेच यायचे. सुमित, थोडस सहकार्य स्वतःसाठी करा, कारण तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. व्यासपीठावरती उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. उद्योजक, समाजसेवक आणि ज्यांच्या माध्यमातून सीझन क्रमांक 1 पासून सीझन क्रमांक 6 पर्यंत प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाचं करंड कामाला सौजन्य झालंय असे आपण पाहू शकतो. दीपक दादा म्हारसे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांच्या समवेत अनेक मान्यवर देखील उपस्थित आहेत व्यासपीठासमोर. अगदी आपण पाहतोय इलेक्ट्रिक स्कूटी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते, जी आम्हाला सौजन्य झाली. सौभाग्यवती दीपालीताई चिंतामणी चौधरी यांच्या माध्यमातून ती आम्हाला सौजन्य झाली. त्यांचं देखील मनापासून आभार. आणि चिंतामण दादा चौधरी साहेबांचा देखील मी विशेष उल्लेख करेल, ज्याप्रमाणे त्यांच्या माध्यमातून नवीन खेळाडूंना कुठेतरी आपण पाहू शकतो जे मात्र साथ देण्याचं काम केलं जात आहे, प्रोत्साहित करण्याचं काम जे मात्र केलं जात आहे. डॉट बॉलची समाप्ती होतीये. वेगवेगळी संकल्पना आहे. ज्यावेळेस आपण मोठ्या स्पर्धा ठेवतो त्यावेळेस सिरीजसाठी बाईक ठेवतो, मग आपल्या गावातली स्पर्धा आहे तिच्यासाठी सिरीजला बाईक का नाही ठेवावी, एक वेगळी संकल्पना होती. संतोषदादा सुरोशे यांनी सीझन क्रमांक 5च्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये म्हटलं होतं. इथे देखील आपण पाहतोय 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे जातीये. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो धावसंख्येची मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. हळवाट पद्धतीने 2 धावेच्या मदतीने पुढे जात असताना 38 या आकड्यावरती चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होतीये. बॅटिंग टीम अर्थातच दत्तकृपा वॉरियर्स एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, शेवटचा चेंडू पडला तुम्ही लगेच फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. बॅड लाईटचा इम्पॅक्ट कुठल्या संघावरती पडला नाही पाहिजे, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. इथे येतोय हा डॉट बॉल की विकेट ते पाहणं महत्वाचं आहे.
अक्रॉस बॅटेड स्ट्रोक होता. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय कंप्लीट. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज होतोय बाद. सिंगल धाव कंप्लीट. एकूण 40 धावा धावफलकावरती. 40 धावेचा टार्गेट आहे. लायन्स 11 टीम लगेच ओपनिंग पेअर सुमित भाऊ पाठवा. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सुमित चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. बॅड लाईटचा इम्पॅक्ट आता पडायला लागलेला आहे. सो रिक्वेस्ट आहे सर्वांना थोडस सहकार्य करा. सुमित ओपनिंग पेअर पाठवा आणि प्रवीण दादा आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. उद्या प्रेक्षणीय लढती देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्यासोबत 40+ चे सामने देखील आपल्याला पाहायला मिळतील. आय थिंक ऑफिशियल देखील 40+ चा सामना खेळू शकतात जर कुठल्या टीम मध्ये कमी प्लेयर असेल तर. आमचे नियम देखील उत्सुक आहेत खेळण्यासाठी. संदीप देखील उत्सुक आहेत. आम्ही देखील उत्सुक आहेत. एक तरी मॅच खेळावी. मात्र आजचीच एक मॅच उद्या खेळवायची. प्रेक्षणीय लढत आहे. 2 सेमीफायनल. ओपनिंग पेअर सुमित आणि आकाश ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. दत्तकृपा वॉरियर्स आणि त्यांचे विपक्ष फाईट करत असताना लायन्स 11. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय ऋतिक येतोय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. ऋतिक आपल्याला पाहायला मिळतील. मॅचला सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अपील तर होत असताना पाहायला मिळते. इनसाइड दी सर्कल आपण पाहू शकतो. चेंडूला गॅदर करण्यात आलं होतं मात्र डॉट बॉलची समाप्ती होतीये. कृष्णशेठ ठाकरे बैलगाडा क्षेत्रामधील एक फार मोठं नाव आहे. त्यांच्या माध्यमातून देखील सुवर्ण संधी असेल. लायन्स 11 संघाला संघ जर जिंकला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज कृष्णशेठ ठाकरे यांच्या माध्यमातून असेल. यावेळेस अक्रॉस बॅटेड स्ट्रोक. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल. तिथे फिल्डिंग चांगली होतीये. फिल्डिंग का चीता म्हणून ज्यांची ओळख आहे प्रवीण बनकरी. फिल्डिंग का चीता आहेत आणि फिल्डिंग देखील चांगली होत असताना पाहायला मिळाली. 2 धावा त्याच्या मात्र एकवटण्यात आल्यात आणि अशा प्रकारे टीमचं अकाउंट ओपन होत असताना पाहायला मिळेल. यावेळेस व्हाईट बॉल. व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. तीन धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत. अजून एक चांगला चेंडू आहे. भन्नाट वेग जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल प्रदान केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. साईनाथ शेठ ठाकरे यांच्या माध्यमातून मॅनेजमेंट कमिटीसाठी आजच्या संध्याकाळी पार्टी असेल. इथे स्ट्रोक चांगला आहे मात्र डाऊन दी बॉल फिल्डर येतात. फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक होतीये. वन्स इन अ वाईल आपल्याला असं पाहायला मिळतं. प्रवीण यांनी कॅच सोडली आहे आणि इथे आपण पाहतोय चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. पाहायला मिळेल.
AUP वॉरियर्स पावशेपाडा SSK11 उद्या बरोबर 7:30 वाजता रिपोर्टिंग असेल विथ एनी हाव 7:45 वाजता आपल्याला मॅच सुरू करायची आहे. 7:45 वाजता पहिला चेंडू पडेल या गोष्टीची नोंद करून घ्या. आजच्या दिवसामध्ये देखील आम्ही 7:45 वाजता उपस्थित होतो. राहुलजी वाळिंबे साहेबांच्या माध्यमातून आकाशसाठी सुवर्ण संधी, प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. पहिल्या षटकाची समाप्ती 7 धावा धाव फलकावरती 7 धावा आहेत. चला लवकर मॅच सुरू ठेवायची, जास्त अवधी घेऊ नका. सुमित तुम्ही टाइमपास करू नका, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर 2 धाव तिसऱ्या चेंडू वरती, त्यानंतर वाईट, डॉट बॉल, चौकार आणि डॉट बॉल. पहिले 2 बॉल डॉट आले, तिसऱ्या चेंडू वरती डबल, चाळीस धावेंचं टार्गेट जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. मात्र 40 धावेंचं टार्गेट चेस करत असताना देखील थोडीशी दमछाक इथे होऊ शकते. वरून आपण पाहतोय भन्नाट वेग आहे. चौकार आणि षटकार साठी राहुलजी वाळिंबे यांच्या माध्यमातून आकाशासाठी सुवर्ण संधी आहे. चौकार आणि षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय ड्राइव्ह करायचा प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती होतीये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल जे मात्र आलेले पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये देखील पहिले 2 चेंडू डॉट बॉल होते, दुसऱ्या षटकामध्ये देखील पहिले 2 चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतात. धावसंख्येची मात्र धावफलकावरती सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो स्थिर आणि स्थगित आहे. इथे हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र चांगली फिल्डिंग आणि चांगली झेल टिपण्यात येते. फलंदाज होतोय बाद. सुमित बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर लगेच पळत यायचे मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद होतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. विवेक आहेत सध्याच्या स्थितीला स्ट्रायकिंग एंड वरती. डॉट बॉलची समाप्ती होतीये. मागच्या 5 चेंडूंवरती एकही धाव आली नाहीये. पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये कमबॅक आता होत असताना पाहायला मिळतोय आपल्याला. दत्तकृपा वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून 4 चेंडू झालेत. मागच्या 5 चेंडूंचा विचार केला एकही धाव आली नाहीये. इथे अफाम पूल करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला चेंडू जातोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. सातत्याने आपण पाहू शकतो सिंगल डबलचा खेळ खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने 9 धावा धाव फलकावरती आहेत. 9 रन 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. चेंडू डीप मध्ये डाऊन दी बॉल. पुन्हा एकदा प्रवीण यांच्या माध्यमातून मिस्टेक होतीये. प्रवीण जे अप्रतिम असे फिल्डर आहेत, गन फिल्डर आहेत, त्यांच्या माध्यमातून 2 कॅचेस सुटलेल्या पाहायला मिळतात. कुठे ना कुठे त्याचा मोबदला येणाऱ्या वे मध्ये भोगायला लागू शकतो. रेग्युलर प्रॅक्टिस देखील करतात, मात्र अशा प्रकारे मिस्टेक्स त्यांच्या माध्यमातून खूप कमी होतात. षटक क्रमांक 2 कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल आणि 2 षटकांची समाप्ती. 11 धावा धावफलकावरती. 18 चेंडू 29 धावांची गरज. ऋतिक चला लवकर स्पीड अप करायचं. दीपक दादा मारसे साहेबांची देखील खूप सारी
मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळेल. तन मन आणि धन तिन्ही प्रकारे त्यांच्या माध्यमातून सहकार्य या क्रीडा स्पर्धेसाठी लाभलंय. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. मात्र ज्याप्रमाणे प्रवीण दादा असतील, आमचे सागर दादा असतील, आदेश देखील असतील, साई भाऊ असतील, या सर्वांची मेहनत खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग त्यामध्ये सागर दादा देखील असतील, ते देखील खूप सारी मेहनत करतायत. आमचे विकास जे कामगिरी करतात झकास असे आमचे विकास दादा, त्यांचं देखील कौतुक करेल. इथे ड्राइव्ह केले, फटका चांगला आहे डीप मध्ये, वेकेंट एरिया लॉंग ऑफला क्लिअर करत कार्पेटच्या साह्याने चेंडू सीमारेषा पलीकडे डाऊन दी ग्राउंड आलेला स्ट्रोक. केपीएल चौकार. आता जितकं स्पीडअप करतायत इतका स्पीडअप पहिल्या मॅच पासून केलं असतं तर उद्याच्या 2 मॅच पण आज झाल्या असत्या. मात्र आता आजचीच एक मॅच उद्या आपल्याला करावी लागते. फिल्डर स्किड होत असताना पाहायला मिळते. संपूर्ण समर्पण फिल्डरांच्या माध्यमातून देखील होत असताना पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. म्हणजे विजयासाठी अजूनही 23 धाव्यांची गरज आहे. 23 धाव्यांची विजयासाठी अजूनही गरज. 16 चेंडू आणि 23 धावा हे इक्वेशन पाहायला मिळेल. चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होतीये. दत्तकृपा वॉरियर्स हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. चिंतामण दादांचं प्रेम आहे या संघावरती. ज्याप्रमाणे ते या संघाला सपोर्ट करतायत मी त्यांचा देखील उल्लेख करेल. इथे फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र शेवटला पाहायला गेलं तर धावा रोखणं गरजेचं होतं. प्रेमच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षकाची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने 19 धावा आहेत. विजयासाठी अजूनही 21 धावेची गरज. यावेळेस बॉटम हँडचा चांगला वापर, मात्र डाऊन दी बॉल फिल्डर कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन, गडी गमावलाय दुसरा आणि आपण पाहतोय फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल इथे बॅक टू दी पवेलियन. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 19 या आकड्यावरती. नवीन फलंदाज शुभम जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आदेश थोडीशी चर्चा करतायत दीपक दादांसोबत. काय चर्चा सुरू आहे काय माहिती. उद्याच्या मॅचची मे बी चर्चा सुरू असावी. जर वेकेन्सी असेल तर आहेत, आम्ही पण आहेत ना वेकेन्सी. हा आम्ही आहेत. शुभम साठी देखील राहुलजी वाळिंबे यांच्या माध्यमातून साईश एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. शुभम साठी देखील सुवर्ण संधी. चौकार आणि षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ओव्हर नंबर 3 कंप्लीट होती. टीमची टोटल 21 धावा. 12 चेंडू 19 धाव्यांची गरज. 12 चेंडू आणि 19 हे इक्वेशन पाहायला मिळेल. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असलेल्या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस फटका फसलाय. मिड विकेट मध्ये विकेट एरिया नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. कंप्लीट सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होतील. आता समीकरण येऊन टिपले 11 चेंडू आणि 17 धावेची गरज. 17 धावेची गरज आणि 11 चेंडू शिल्लक. बॅड लाईटचा इम्पॅक्ट आता पडतोय, सो विनंती थोडस सहकार्य करा. बॅड लाईटचा इम्पॅक्ट आता पडायला लागलेला आहे, सो रिक्वेस्ट असेल आता थोडस सहकार्य करायचं. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. स्वीपर कव्हर मध्ये
आणि तोपर्यंत आपण पुन्हा एकदा पाहतोय 2 धावा कंप्लीट होतील. आता विजयासाठी 15 धावेंची गरज. 10 चेंडू आणि 15 धावा हे इक्वेशन आपण पाहू. 9ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करायची आहे. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे आणि चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे लॉंग ऑन ला क्लिअर करत डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड येतोय हा स्ट्रोक. फिल्डर अकरा धावेंची गरज आहे. 9 चेंडूंमध्ये 11 धावेंची गरज. आणि येस संतोष दादांच्या माध्यमातून देखील लायन्स 11 संघाला सुवर्ण संधी असेल. संतोष दादा सुरोश यांच्या माध्यमातून जर लायन्स 11 संघ जिंकला तर सर्वांना मस्तानी असेल. जे प्लेयर्स आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. आणि त्या सोबतीला कृष्णदादा ठाकरे यांच्या माध्यमातून देखील लायन्स 11 संघाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. त्यासोबत जर विचार केला छगनशेठ बनकरी आहे त्यांच्या माध्यमातून देखील बॅक टू बॅक 3 षटकार बॅक टू बॅक 3 विकेट साठी इथे आपण पाहतोय 2000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि ह्यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल फटका चांगला आहे. विवेकच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी पाहायला मिळते. चेंडू सीमा पार मिथिलदाबा 4 येतोय हा पलटवार चौकार. चौकार पाहायला मिळेल आणि चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 33 या आकड्यावरती. विजयासाठी 7 धावेंची गरज आहे. 7 चेंडू 7 धावा. विवेकनी जर मॅच जिंकून दिली तर विकास दादांच्या माध्यमातून विकास दादा निश्चिते यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज विवेक साठी असेल. यावेळी सिंगल धाव कंप्लीट होती आणि आता समीकरण येऊन टेपलंय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 चेंडूंमध्ये 6 धावेंची गरज. चला वे वाचवणं गरजेचं आहे. टीम अडल घेऊ नका. वे वाचवणं गरजेचं राहील. 6 चेंडूंमध्ये 6 धावेंची गरज. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची देखील गर्दी आता आपण पाहू शकतो या शेवटच्या मॅच मध्ये पाहायला मिळते आजच्या दिवसातील. चला पाणी घेऊन जा एकाने पटकन. 6 चेंडूंमध्ये 6 धावेंची गरज आहे. सुरेश साहेबांच्या माध्यमातून उद्या जर पाहायला गेलं तर प्रत्येक खेळाडूसाठी आणि प्रत्येक प्रेक्षकासाठी देखील जेवण आहे. त्यासाठी 30 किलो तांदूळाची आम्हाला सौजन्य झालेलं आहे. त्यांचा देखील मनापासून आभार असेल कारण आम्ही सातत्याने उल्लेख करतो अन्न देवता सुखी भव. त्यांच्या माध्यमातून आम्हाला तांदूळ 30 किलो सौजन्य झाले. त्यांचा देखील मनापासून आभार असेल. कांबा प्रीमियर लीग म्हटली तर एक वेगळी दुनिया एक वेगळी दुनियादारी आहे. ज्या दुनियादारीमध्ये जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला पाहायला मिळतात. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीरसाठी प्रथमच आपण पाहतोय इलेक्ट्रिक स्कूटी देखील आहे. त्यानंतर पुढच्या वर्षी जर पाहायला गेलं तर 3 दिवस डॉक्टर देखील असेल कुठल्याही प्रकारे इजा झाली तर. सो वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. नॉट आउट असा कॉल करण्यात येतोय. सो 2 धावा या आपल्याला पाहायला मिळतील. आता 5 चेंडू आणि 4 धावेंची गरज आहे. लायन्स 11 संघ त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. बैलगाड्या क्षेत्रामधील एक फार मोठं नाव कृष्णशेठ ठाकरे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न 3-4 बाउन्सर झाले असते. इतका मोठा बाउन्सर होता. याला म्हटलं जातं आपटी बार. ज्याप्रमाणे एक बार वरती जाता अगदी त्याप्रमाणे हा चेंडू देखील टप्पा पडल्यावरती अतिरिक्त टेक ऑफ मिळाला होता. वे वाचवणं गरजेचं राहील. उद्याच्या जेवणाचा जर विचार केला तर
चिकन आणि त्या सोबतीला राईस, जे मात्र आम्हाला सौजन्य झालेले उद्योजक समाजसेवक छगनशेठ बनकरी असेल आणि त्यांच्या समवेत उद्योजक आणि समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे, एक हरपन मोला असं व्यक्तिमत्व आहेत. अर्थातच संतोषाचा सुरोशे साहेबांच्या माध्यमातून आणि त्या सोबतीला छगनशेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून आम्हाला ते सौजन्य झालेलं आहे. आणि इथे आपण पाहतोय मॅच मध्ये सामना झालाय फिनिश आणि सामना जो मात्र जिंकलेला पाहायला मिळतोय लायन्स 11 संघाने कृष्णशेठ ठाकरे यांच्या माध्यमातून 1000 रुपये, जे मात्र लायन्स 11 संघाला त्यासोबतच पाहायला गेलं तर मस्तानी प्रत्येक लायन्स 11 च्या प्लेअर साठी असेल